तर आता वाजलेत रात्रीचे 12. तब्बल 13 तासाचं काम करून मी निघत आहे घरी. कारण वेळ बघून जर का काम केलं तर वेळ बदलायला वेळ लागू शकतो. जय शिवराय. जय शिवराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. तर आज होता माझा हाफ डे. तरी पण दिवसाची सुरुवात स्वागत वरती झाली आहे. कारण एकतर काम जास्त होतं, त्यात आमच्या किचन हेल्परने टांग दिली. आता आमच्या रोहित वरती लोड नको म्हणून मी पण आलो त्यासोबत. पण खरं सांगतो, एकंदरीत बरं झालं. कारण आज मॉर्निंग बिझी होती आणि त्यासोबतच बिर्याणी, मंडी राईस, मंडी ग्रेव्ही आणि कुर्मा ग्रेव्ही या गोष्टींचा प्रेप पण तर होता. मग थोडाही वेळ न वाया घालवता मी आणि रोहित किचन हेल्पर पासून ते शेफ या सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडण्यासाठी सज्ज झालो. मॉर्निंग पासून चालू असणाऱ्या डायनिंग आणि टेकअवे ऑर्डर सोबत सायमल्टेनियसली बिर्याणीज, गोट करी पीसेस, चिकन करी पीसेस आणि कोफ्ताज या गोष्टींचं प्रिपरेशन करून लंच केला आणि एक 5 मिनिटाचा पॉवर नॅप घेतला. त्यानंतर रिचार्ज झालेल्या बॉडी सोबत इव्हनिंगचं कामकाज चालू झालं. इव्हनिंगच्या चालू असणाऱ्या ऑर्डर, त्यासोबत सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क म्हणजे कुर्मा आणि मंडीसाठी लागणारा ऑनियन बेस बनवणे. मग कांदा कापण्यापासून ती फायनल ग्रेव्ही या सर्व गोष्टींची जबाबदारी फक्त माझ्या खांद्यावरतीच होती. पण तुमचा भाऊ कुठं ऐकतोय? डायनिंग ऑर्डर, टू गो ऑर्डर, सगळ्या ऑर्डर सोबत ऑनियन ग्रेव्ही पण बनवूनच घेतली. इतक्या कामानंतर किचनचे हाल बघून रोहितचा क्लिनिंग मोड लगेच ऑन झाला. मग मला पण जो फावला वेळ मिळाला त्यामध्ये भेंडीपासून ते सालन या गोष्टी बनवून घेतल्या. आणि हो, किचन हेल्पर नसूनही मी आणि रोहितने सर्व गोष्टी अवेलेबल केल्याच. आणि या प्रोसेसमध्येच मला ते जुने दिवस आठवले, ज्यावेळी मी या किचन मध्ये ऍज अ हेल्पर म्हणून काम करायचो.